नवी मुंबई महानगरपालिका 15 जानेवारी होणार आहेत आणि आज आहे मनसेकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते। आपण नेरूळमध्ये आहोत। मनसेकडून जे आहे प्रभाग क्रमांक 22 असेल, प्रभाग क्रमांक 24 असेल, या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवार जे आहेत ते आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडे जाताना आपल्याला पाहायला भेटतात। आपल्याबरोबर शहराध्यक्ष गजानन काळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, आज अर्ज दाखल करायला जात आहे। आजपासून अखेर मनसेने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। 2 दिवस उरलेले आहेत। किती जागांची मागणी होती, काय आहे? नाही, मुळात मला वाटतं की सर्वप्रथम या संपूर्ण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न होतं की या दोनही ठाकरे बंधूंनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने एकत्र यावं। ती गोष्ट आज आपल्याला साक्षात होताना दिसते। नवी मुंबई सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिघांची युती झाल्याचं मी या ठिकाणी आता जाहीर करतोय। प्रभाग क्रमांक 22 मधून आमचे धडाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी, माझे सहकारी अभिजित देसाई असतील, आमच्या भूमिकाताई असतील, प्रभाग क्रमांक 24 मधून आज या दोघांचे अर्ज आम्ही दाखल करायला चाललोय। एक 30-40 जागांची मागणी मनसेकडून सुद्धा आलेली आहे। एक 25-30 जागा तरी मनसेला सन्मानपूर्वक मिळतील ही अपेक्षा आहे। सर, आज तुम्ही मास्क लावून हे अर्ज दाखल करण्यासाठी चाललेले आहात, नेमकं काय आहे? नाही, मला वाटतंय नवी मुंबई महानगरपालिकेत गार्डन घोटाळ्यापासून सर्वच विभागाने भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठलाय। पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त भर कुठली पडली असेल तर आज धुळीचं प्रदूषण, ज्या पद्धतीने हे सगळे बिल्डर डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट असेल, सगळ्या MIDC मधलं प्रदूषण असेल, आज धुळीने हवेच्या प्रदूषणामुळे उच्चांक गाठलेला आहे। त्याचा निषेध करायला आणि शुद्ध हवेचा अधिकार हा नवी मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा असणार आहे। आणि शुद्ध हवेचा अधिकार हा जाहीरनाम्यामधला पहिला अजेंडा आमचा असणार आहे। त्यामुळे एक वेगळ्या प्रतिकात्मक पद्धतीने महानगरपालिकेचा निषेध करत आणि शुद्ध हवेच्या अधिकाराचा हक्क सांगत आज आम्ही आमचे उमेदवारी अर्ज आमच्या उमेदवारांचे भरायला चाललो। एकूणच प्रचाराचा नारळ जो आहे तो या निमित्ताने फोडलेला आपल्याला पाहायला भेटतोय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।